मित्रांनो, तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. 1 नोव्हेंबर 2024 पासून IRCTCने तिकीट बुकिंगचे नवीन नियम लागू केले आहेत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे हे नियम आहेत. अत्यंत डिटेलमध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. यापूर्वी रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी 120 दिवसांचा कालावधी होता. परंतु मित्रांनो, आता हा जो कालावधी आहे तो 60 दिवसांचा करण्यात आला आहे. म्हणजे मित्रांनो, 120 दिवसांचा जो कालावधी होता तो आता कमी करण्यात आला आहे. मित्रांनो, 120 दिवसांचा कालावधी असल्यामुळे या ठिकाणी काळा बाजार होत असल्याने रेल्वेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मित्रांनो, पूर्वी काय होत होतं की जे दलाल आहेत ते दलाल आगाऊ तिकिटे बुक करून नंतर महागड्या किमतीत ते विकत असत. त्यामुळे मित्रांनो, हा निर्णय IRCTCने घेतलेला आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला आता 60 दिवसांपूर्वी सुद्धा तिकीट बुक करता येणार आहे. ही अत्यंत आनंदाची बातमी मित्रांनो. एकूण 2 महिने अगोदर तुम्हाला तिकीट बुक करता येतं. अगोदर 4 महिने अगोदर तुम्हाला तिकीट बुक करावं लागत होतं. या ठिकाणी आता कमी कालावधीमध्ये तुम्हाला तिकीट बुक करता येणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, तुम्ही IRCTCवर जाऊन ऑनलाईन तुमचं तिकीट बुक करू शकता, वेबसाईटवर बुक करू शकता किंवा तुम्ही ॲपवर देखील तिकीट हे बुक करू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने हा अत्यंत महत्त्वाचा बदल हा तिकीट बुकमध्ये केला आहे. मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.